मालकिनीचा मुलगा खूप वेळापासून डायग्राम काढत होता, पण प्रत्येक वेळी काहीतरी गडबड होत होती आणि मी कोपऱ्यात उभी राहून फक्त पाहत होते. तिसऱ्यांदा त्याने पूर्ण पानच पुसून टाकले. तेव्हा मी धीर करून म्हणाले, "आंटी, जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी बनवू का?" मालकिनीने मला आश्चर्याने पाहिले. "तू हा डायग्राम काढशील?" मी हळूच मान डोलावली. त्यांची पानं माझ्यासमोर ठेवली आणि मी शांतपणे काढायला सुरुवात केली. काही मिनिटातच डायग्राम अगदी बरोबर तयार झाला. मालकीण आणि तिचा मुलगा दोघेही मला पाहून थक्क झाले आणि काही वेळानंतर मालकिनीने आपल्या घरी मोठी मेजवानी ठेवली. त्यांनी सर्वांसमोर माझी काढलेली स्केचेस दाखवली. त्याच दिवशी काही मोठ्या लोकांनी माझ्या शिक्षणाची आणि कलांची जबाबदारी उचलली आणि त्या संध्याकाळी माझे गरीब आईबाप एकाच दिवसात श्रीमंत झाले. कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी अंजलीच्या कलेवर विश्वास ठेवला होता. माझं नाव अंजली आहे. मी शांतपणे घरची चहा पीत आईकडे पाहत होते, जी घाईघाईत सगळं घरचं काम आटपून मालकिनीच्या घरी जाण्याची तयारी करत होती. आत्ता तिने झाडू बाजूला ठेवला होता आणि मी लगेच उठून म्हणाले, "आई, मी पण तुमच्यासोबत येऊ का?" ती मालकीण खूप चांगली आहे. मागच्या वेळी मी गेली होते तेव्हा तिने मला खूप छान पुस्तकं वाचायला दिले होते. कदाचित या वेळीही देईल. मला सोबत घेऊन चल ना. पण आई लगेच म्हणाली, "असं दुसऱ्यांच्या वस्तूंवर नजर ठेवायची नसते बाळा. ही चांगली गोष्ट नाही. मी कधी तुला असं शिकवलं नाही आणि घरात बसून तुझ्याकडे जे आहे तेवढंच वाच." आईचं बोलणं ऐकून मी लगेचच नाराज स्वरात म्हणाले, "मी त्यांच्या वस्तूंवर नजर ठेवत नाही. मला फक्त चांगली पुस्तकं वाचायला आवडतात. मी त्यांच्याकडून कधी मागत नाही. त्या स्वतःहून देतात आणि न दिलं तरी मी तुमच्यासोबत येऊ इच्छिते. मला इथे एकटीला घरी भीती वाटते. बाबा तर रात्रीच घरी येतात आणि तुला माहीत आहे ना, शेजारचा विक्रम मला किती त्रास देतो." माझं बोलणं ऐकून आई काही क्षण शांत बसली आणि मग माझ्याजवळ बसत विचारलं, "विक्रमने तुला काही बोललं का? मागच्या वेळी जेव्हा त्याने गैरवर्तन केलं होतं तेव्हा तुझ्या बाबांनी त्याचं डोकंच ठीक केलं होतं. तरीही तो सुधारला नाही?" मी मान हलवली आणि म्हणाली, "आई, आज दुपारी 12 वाजता जेव्हा मी शाळेतून परत येत होते तेव्हा तो गल्लीतल्या कोपऱ्यावर उभा राहून शिट्टी वाजवत होता. माझ्या सगळ्या मैत्रिणी सोबत होत्या म्हणून मी पटापट आली. नाहीतर त्याचा काही भरोसा नाही. मध्येच रस्त्यात थांबवलं असतं." आई माझं बोलणं ऐकून रागाने लाल झाली होती. ती मला पाहत म्हणाली, "त्या विक्रमचा पक्का इलाज करावाच लागेल. मी आता रामेश्वर साहेबांकडे जाईन. इथल्या चेअरमनकडे त्यांना सांगीन की माझी मुलगी अजून फक्त 15 वर्षांची आहे आणि त्या मुलाने आमचं जगणंच त्रासदायक करून टाकलं आहे. जर असंच सुरू राहिलं तर आपण इथे राहू शकणार नाही. उद्या तू मोठी होशील, बाहेर पडशील. तो तुला असाच त्रास देत राहिला तर तुझे चांगले स्थळही येणार नाहीत." संपूर्ण गल्लीत त्याने आपली दादागिरी बसवली आहे. आईचं बोलणं ऐकून मी लगेच म्हणाले, "पण रामेश्वर साहेब तर पैसे घेतात. ते असं सहज कोणाचंही मॅटर सोडवत नाही. आमच्याकडे तर चांगलं खाण्यापुरतेही पैसे नाहीयेत, तर हा मोठा मॅटर सोडवण्यासाठी पैसे कुठून आणू?" माझं बोलणं ऐकून आई म्हणाली, "मी माझ्या मालकिनीशी बोलेन. त्या मोठ्या साहेबांशी बोलून हा मॅटर सोडवून देतील. आता तू एक काम कर, आतून तुझा दुपट्टा घेऊन ये. तू मोठी होत आहेस. स्वतःला नीट झाकून ठेवायला शिक." आईचं बोलणं ऐकून मी हलकेच मान डोलावली आणि शांतपणे आत गेले. दुपट्टा नीट स्वतःभोवती गुंडाळून बाहेर आले. आईने लगेच माझे पुढे आलेले केस कानामागे सारत म्हणाली, "स्वतःची काळजी घे आणि कोणत्याही गोष्टीत ढवळाढवळ करू नकोस. बस एकीकडे शांत बस. किंवा झालं तर माझी मदत कर. तुझं आज काही टेस्ट वगैरे नाही ना?" मी मान नकारार्थी हलवली. तेव्हा ती माझा हात धरून बाहेर आली. आम्ही दोघींनी दरवाजाला कुलूप लावलं. चावी शेजारच्या काकूंकडे दिली आणि मोठ्या मालकिनीच्या घरी जायला निघालो. माझे बाबा रोजंदारीवर मजुरी करायचे
1000 विटा तिसऱ्या मजल्यावर चढवायचे, 2-3 ट्रक खडीवर पोचवायचे आणि रात्री फक्त 1000 रुपये घेऊन घरी यायचे. त्यानंतर आठवडाभर त्यांच्याकडे काम नसतं. हीच मजबुरी पाहून आईने इतरांच्या घरी झाडू पोछाचं काम सुरू केलं आणि उत्पन्न थोडं बऱ्यापैकी चालू झालं. पण बाबा खुश नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की घर चालवण्याचं काम पुरुषांचंच असतं. ही जबाबदारी बाईच्या डोक्यावर आली तर घराचं गणित बिघडतं. घरातील भार पुरुषाच्या डोक्यावरच शोभते. या गोष्टीशी आई आणि मीही सहमत होतो. पुरुषाच्या कमाईत जितका मान असतो तो बाईच्या कमाईत नसतो. बऱ्याच वेळ चालत मी आणि आई मालापूर भागात पोहोचलो. आमच्याकडे भाड्याने वाहने घेण्याइतके पैसे नव्हते, म्हणून आम्ही नेहमी चालतच जायचो. घरात प्रवेश करताच क्षणभर माझे डोळे चमकले. मला नेहमी वाटायचं, काश असं घर आमचंही असतं. असा बंगला, अशी ऐशोआरामाची जागा. मी माझ्या आईबाबांना इथल्या लोकांसारखं राजेसारखं जगवू शकले असते. पण हे सगळं माझ्यासाठी स्वप्नासारखं होतं. आई मला घेऊन हॉलमध्ये आली. हॉलमध्ये मालकीन आणि त्यांचा मुलगा बसून शाळेचं काम करत होते. आई लगेच त्यांच्या जवळ गेली, नम्रपणे नमस्ते केलं. मीही थरथरत्या आवाजात नमस्ते केलं आणि त्यांच्या पुस्तकाकडे नजर गेली. आई त्याच्याकडे कामाविषयी विचारत होती. मालकीन मात्र खूपच नम्रतेने आईशी बोलत होती. करोडोंची मालक, एवढ्या मोठ्या माणसाची बायको, पण तिच्या वागण्यात अभिमानाचा लवलेश नव्हता. उलट सर्वांशी प्रेमाने वागणं हाच तिचा स्वभाव होता. आईला किचनचं काम समजावून देऊन ती पुन्हा मुलाच्या अभ्यासाकडे वळली. मी शांतपणे एका कोपऱ्यात बसले. त्यांचं सगळ्यात चांगलं असं होतं की नोकर असो, कामवाली असो किंवा घरचा माणूस, त्या प्रत्येकाला एक समान मान देत, आपल्याबरोबर बसवत. कधीही आम्हाला खाली बसायला सांगितलं जात नव्हतं. म्हणूनच मला त्यांच्या घरी येणं जाणं आवडायचं. काही क्षणांनी अचानकच त्यांचा चिडलेला आवाज माझ्या कानावर आदळला. आर्यन बेटा, तू असं करत राहिलास तर ड्रॉइंग कशी बनेल? बघ, उद्या तुला हे जमा करायचं आहे. त्यांचा 15 वर्षांचा मुलगा लगेचच म्हणाला, कधीपासून बनवतोय आणि किती बनवू? आई, हा डायग्रॅम तर तयार होण्याचं नावच घेत नाहीये. टीचरने काय विचार करून हे दिलंय? माणूस किती प्रयत्न करत राहणार? मालकीन शांत पण ठाम आवाजात म्हणाली, तू असं निराशेचं बोलत राहिलास तर कधीच बनवू शकणार नाहीस. धीर धर, तू करू शकतोस. पण तो अजूनच चिडून म्हणाला, मला नाही वाटत हे होईल. मी जातो. मी आता थकलो आहे. असं म्हणत त्याने पुस्तक दूर ढकललं. मालकीनने लगेच त्याचा हात धरत म्हटलं, नाही आर्यन, असं करत नाही. पुस्तक नीट ठेव आणि परत बनव. उद्या जमा करायचं आहे. तुझे बाकीचे मित्र सगळं जमा करून आलेत आणि तू शेवटच्या दिवशी देणार. काय झालंय तुला? मागच्या पॅरेंट्स मीटिंगमध्येही किती तक्रारी आल्या होत्या. आता मी अधिक तक्रारी ऐकून घेणार नाही. तो तोंड वाकडं करत पुन्हा डायग्रॅम पुसून बनवायला बसला. तिसऱ्यांदा त्याने रबरने सगळा डायग्रॅम पुसून टाकला. ते पाहून मी काहीतरी विचार करून माझ्या जागेवरून उठले आणि मालकिनीकडे पाहत म्हणाले, आंटी, तुम्हाला वाईट नाही वाटणार तर मी त्याची मदत करू का? हे एवढं कठीण नाही. त्याला नीट कळत नाहीये इतकंच. नाहीतर सहज बनू शकतं. माझं बोलणं ऐकून मालकीन म्हणाली, तू करू शकशील? मी हळूच मान डोलावली आणि म्हणाले, माझी ड्रॉइंग खूप चांगली आहे. मला शाळेत ड्रॉइंगसाठी पुरस्कारही मिळालाय. मी खूप चांगली पेंटर आहे. हे ऐकताच त्या विचारून म्हणाल्या, आणि तुला शिकवता येतं? मी मान होकारार्थी हलवत म्हणाले, ज्या स्पर्धेबद्दल मी सांगत होते त्या स्पर्धेत मी माझ्या अनेक मित्रांनाही कला शिकवली होती. तुम्ही सांगाल तर मी तुमच्या मुलालाही मदत करेन. मालकिनीने हलकीच मान डोलावली आणि त्यांनी जागा बदलून दुसरीकडे बस घेतली. मी आर्यनच्या जवळ बसून त्याला हॅलो म्हणाले.
तर तो लगेच घाईघाईत म्हणाला, प्लीज माझी मदत कर. मी तुला बदल्यात एक खूप सुंदर पुस्तक देईन. मला माहीत आहे तुला पुस्तकं वाचायला आवडतात. आंटीने सांगितलंय की तू अभ्यासात खूप चांगली आहेस. फक्त चांगल्या जागी शिकायला मिळालं नाही. मी पटकन म्हणाले, नाही, अशी काही गोष्ट नाही. माझं स्कूलही खूप चांगलं आहे. तिथले टीचर खूप मेहनत घेतात आणि सगळे खूप शिकलेले आहेत. माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, हो, गव्हर्नमेंट टीचर खूप चांगले असतात. रागीट असतात, पण त्यांच्याकडे खूप अनुभव असतो. त्यांचं बोलणं ऐकून मी शांतपणे डायग्रॅमकडे झुकले आणि ते नीट पाहू लागले. हा बायोचा डायग्रॅम होता. म्हणूनच त्याला बनवताना त्रास होत होता, कारण तो थोडा कठीण होता. मग मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, सर्वात आधी तुझ्या डोक्यातून हा विचार काढून टाक की तू हे बनवू शकत नाहीस. जर तू मनात पक्क केलंस की मी करू शकतो, तर मग जगही जिंकू शकतोस. मी स्वतःलाच असाच धीर देते. कधी वाटलं की मी हे करू शकत नाही, तर मी स्वतःलाच सांगते, नाही, हे मी करणारच. आणि मी स्वतःलाच हरवते. आधी तुझं मन सगळ्या फालतू गोष्टींपासून दूर कर आणि फक्त ड्रॉइंगवर लक्ष ठेव. मला खात्री आहे तू करू शकशील. माझं बोलणं ऐकून तो त्रासलेल्या सुरात म्हणाला, बघ, माझ्याकडे अजिबात वेळ नाही. हे बनवून मला व्हिडिओ गेम खेळायचा आहे. त्यानंतर फुटबॉल आणि अजून बरीच कामं आहेत. मी तुझ्यासोबत बसून असं गप्पा मारत राहिलो तर माझं काम कसं होणार? त्याचं बोलणं ऐकून मी म्हणाले, आर्यन साहेब, तुम्ही कधीच हे बनवू शकणार नाही. कारण तुमच्या डोक्यात फक्त उलटसुलट गोष्टी भरलेल्या आहेत. फुटबॉल, व्हिडिओ गेम्स आणि बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आता बाजूला ठेवा. कारण हे तुमच्या शाळेचं काम आहे. आपण आपली शिकवण सिरियसली घेतली नाही तर आपण कोणतंच काम करू शकत नाही. तुमच्या पप्पांकडे खूप पैसे आहेत, पण तुम्ही नीट अभ्यास केला नाही तर भविष्यात त्यांचा व्यवसाय सांभाळणार कसा? आणि लक्षात ठेव, चांगला व्यवसाय सांभाळण्यासाठीही चांगलं शिक्षण असणं खूप गरजेचं असतं. शिक्षण नसेल तर व्यवसाय पुढे कसा वाढवणार? म्हणून आधी यावर लक्ष दे. माझं बोलणं ऐकून तो लगेच म्हणाला, ठीक आहे, झालं. मी सगळं बाजूला ठेवलं आहे. व्हिडिओ गेम, फुटबॉल आणि बाकी ॲक्टिव्हिटीज उद्या करीन. आत्ता मला फक्त ड्रॉइंग बनवायची आहे. तुम्हाला शिकव की काय करायचं. कारण ही परीक्षा पेपरमध्येही येईल. तू आत्ता बनवून दिलीस तर पुढे मला कठीण जाईल. त्यांचं बोलणं ऐकून मी पेन्सिल घेतली आणि त्याला एक एक गोष्ट नीट समजावून सांगू लागले. ड्रॉइंगसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात ते सगळं त्याला समजावलं. तो माझ्या शेजारी बसून आपल्या वेगळ्या वहीत प्रयत्न करत होता आणि पाहता पाहता आम्ही दोघांनी एकाच वेळी तो डायग्रॅम सुंदरपणे तयार केला. आर्यन अचानक इतका आनंदी झाला की त्याने मला अचानक मिठीच मारली. मी मात्र घाबरल्यासारखी लगेच दूर झाले. तो आनंदाने आपल्या आईला डायग्रॅम दाखवत म्हणाला, पहा मम्मी, मी स्वतःही बनवली आहे आणि आमची दोघांची किती छान बनली आहे. मालकीन मला पाहत म्हणाली, खरंच अंजली, तुझ्यात खूपच सुंदर टॅलेंट आहे. तू ते वापरून कमाई का करत नाहीस? त्यांचे बोलणे ऐकून मी लगेच म्हणाले, मला कळलं नाही, टॅलेंटला कॅश कसं करायचं? माझ्या बोलण्यावर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, मी तुझ्यासाठी काहीतरी करते. एवढं छान टॅलेंट आणि दुसऱ्याला इतकं नीट समजावून सांगतेस. तुला हवेत तर तू ड्रॉइंगच्या क्लासेस सुरू कराव्यात. सांग, तू हे कुठे शिकलीस? म्हणजे एक तर तू स्वतः सुंदर रेखाटन करतेस आणि दुसरं म्हणजे शिकवणं देखील छान येतं तुला. माझा मुलगा कित्येक वेळापासून हे चित्र बनवण्याचा प्रयत्न करत होता. सुमारे 3-4 तास झाले होते, पण डायग्रॅम तयार होत नव्हता. कित्येकदा काढला, कित्येकदा पुसला, पण काहीतरी चूक व्हायचीच आणि पूर्ण चित्र बिघडायचं. पण तू मात्र एकदाच सुंदर काढून दिलंस आणि त्यानेही तुझ्यासोबत करून लगेच तयार केलं. हे कसं केलंस? मी हसत म्हणाले,
जास्त काही नाही, फक्त माणसाच्या मेंदूशी थोडं खेळावं लागतं. बाकी सगळं विसरून फक्त समोरच कामावर फोकस केला तर काहीच कठीण नाही. मी त्यांच्याशी बोलत होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून आईचा आवाज आला. मी शांतपणे उठून किचनमध्ये आले. मी काही बोलण्याआधीच आईने माझा हात पकडला आणि रागाने म्हणाली, "तू वेडी आहेस का? मी सांगितलं होतं ना, त्या लोकांशी जास्त मिसळायचं नाही. त्या मुलाने तर तुला मिठीही मारली. पुढे तू तिकडे कधीच जाणार नाही. आता इथेच माझ्यासोबत किचनमध्ये उभी राहा. मूर्ख मुलगी. मी तुला त्याच्यापासून वाचवते आहे आणि तूच त्या मुलाच्या जवळ जात आहेस." आईचं बोलणं ऐकून मी पटकन म्हणाले, "नाही आई, असं काही नाही. मी त्याला मदत केली म्हणून तो जरा जास्त खुश झाला. आणि तुला माहिती आहे, हे श्रीमंत लोकांमध्ये अशा गोष्टी अगदी नॉर्मल मानतात." आईने माझा हात घट्ट धरत म्हणाली, "आपल्याकडे मात्र हे सगळं नॉर्मल नाही मानलं जात. त्यामुळे इथेच राहा आणि अनावश्यक कोणाला मदत करण्याची गरज नाही. मला नाही पाहिजे की तुझं आयुष्य कुणाच्या नजरेत येईल. तुझे बाबा या गोष्टींमध्ये खूप कडक आहेत. विसरलीस का? वेगळे आहेत ते. इथे काम करण्यावरही त्यांना किती आक्षेप आहेत. स्वतःच काहीही करून घेतील, पण आपल्या इज्जतीवर ओरखडा येऊ देणार नाहीत. म्हणून शांत राहून जग. मला माझ्या नवऱ्याला गमवायचं नाही. ते माझ्या जगातले सर्वात चांगले माणूस आहेत." आईचं बोलणं ऐकून मी शांतपणे एका खुर्चीवर बसले. ती अगदी बरोबर बोलत होती. पप्पा अशा बाबतीत खरंच ॲग्रेसिव्ह होते. त्यांना लगेच गोष्टी वाईट वाटायच्या. त्यांचं म्हणणं असायचं की स्त्रियांनी घराच्या चार भिंतीतच राहावं, कारण आजच जग फार चांगलं नाही कारण आजचं जग फार चांगलं नाही. मी जसजशी मोठी होत होते तसतसे ते माझ्या काळजीने व्याकुळ व्हायचे. जर त्यांना कळलं असतं की मी मालकिनीच्या मुलाला मिठी मारली आहे तर त्यांनी खरंच माझं जगणं कठीण करून टाकलं असतं आणि आईला देखील नोकरी करू दिली नसती. पण आता पापांची परिस्थिती अशी होती की आईला नोकरी करणे भाग होते. तेव्हाच घराचा उदरनिर्वाह चालू शकत होता. पण पप्पा गरजेपेक्षा जास्त काम करतील तर त्यांची तब्येत बिघडेल, म्हणून आई त्यांच्या बाबतीत फार लक्ष देत होती की कुठलीही छोटी चूकही होऊ नये. प्रत्येक स्त्रीसाठी तिचा नवरा म्हणजे तिचं सर्वस्व असतं. तसंच आईसाठीही पप्पा तिचं सर्वस्व होते. ती प्रत्येक काम विचार करून करते, जेणेकरून तिच्या पप्पांना काहीही वाईट वाटू नये. अशा काही क्षणांनीही वेळ निघून गेला. अचानक मालकिणीचा मुलगा स्वयंपाकघरात आला आणि मला पाहत म्हणाला, "आई, तुला बाहेर बोलवत आहे. तू इथे का बसलीयस?" माझी आई त्याला घुरत पाहत होती. मीही खूप घाबरले. मला माहीत होतं की आता ती मला पाठवेल, पण घरात जाऊन माझी छान क्लासही होणार होती. माझी आई लगेच म्हणाली, "बेटा, ती माझी मदत करत आहे. मालकिनीला काही काम आहे का?" तो मान हा मध्ये हलवून म्हणाला, "हो मम्मी, कोणाशी तरी बोलवू इच्छित आहे आणि तुम्हालाही सोबत बाहेर बोलावलंय." हे ऐकून मला आतून आराम वाटला. आईच्या चेहऱ्यावरही समाधानाची हसरी उमटली. आम्ही दोघे आई मुलगी बाहेर आलो. समोरच मालकीण कोणासोबत हसत बोलत होती. मला पाहून तिने मला जवळ बोलावले आणि स्वतःच्या जवळ बसवून म्हणाली, "यांच्याशी बोल. हे तुला ड्रॉइंग संदर्भात काही गोष्टी सांगतील. तुम्ही नीट उत्तर द्या. ठीक आहे?" मी मान हलवत मोबाईलकडे कान लावले. दुसरीकडे गडगडाटी आवाज आला, "कशा आहे मॅम? मी ऐकले आहे की तू खूप छान ड्रॉइंग करतेस आणि शिकवण्याचंही छान टॅलेंट आहेस. तुला माहीत आहे की आजच्या काळात तुझं हे काम किती महत्त्वाचं आहे?" मी लगेचच चिंतेत म्हणाले, "मी तुमच्या गोष्टी समजू शकत नाही. मी फक्त छान ड्रॉइंग करते." तो लगेच म्हणाला, "नाही, मिस जोशीने मला सांगितलं की तुला शिकवण्याचंही कौशल्य आहे. ड्रॉइंग शिकवणं ही एक मोठी कला आहे. पुढील महिन्यात मिस जोशीच्या घरात पार्टी आहे. मला आशा आहे की तू त्या पार्टीत नक्की येशील, जेणेकरून मी तुझं टॅलेंट पाहून तुला छान काम देऊ शकेन. खरं तर माझ्याकडे अनेक कलाकार आहेत
जे प्रामाणिकपणे काम करतात. पण मला तुझ्यासारखी व्यक्ती हवी आहे, जी दुसऱ्यालाही शिकवू शकेल. कारण बनवणारे खूप आहेत, पण शिकवणारे फार कमी आहेत. पार्टीत येशील का? मी लगेच मालकिनीकडे पाहिले आणि गोंधळलेल्या सुरात म्हणाले, जर माझ्या नशिबात असेल तर नक्की येईन. पण आत्ता मी काहीही बोलू शकत नाही. मी गरीब होते, माझे पप्पा कामगार आणि माझी आई एक नोकर होती. पण शाळेने मला इतका आत्मविश्वास दिला होता की मी सहजपणे कुणाशीही बोलू शकते. त्यावेळी मला त्यांच्याशी बोलताना थोडीही भीती वाटली नाही. उलट मी खूप शांत आणि समाधानदायक सुरात बोलत होते. हो, थोडीशी घाबरलेली होते, कारण आजपर्यंत मी पप्पांव्यतिरिक्त कोणत्याही पुरुषाशी मोबाईलवर बोललेले नव्हते. काही वेळ त्यांनी मला ड्रॉइंगविषयी अनेक प्रश्न विचारले आणि मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नीट समजून दिलं. मग कॉल संपला. मी मालकिनीकडे पाहिलं तर त्या माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, तू पार्टीला नक्की ये अंजली. मला माहीत आहे तुझ्या आईनं किती संकटं सहन केली आहेत. आता तुझ्या आयुष्यातले दिवस बदलणार आहेत. मला तर विश्वासच बसत नाही की तू इतकी टॅलेंटेड आहेस. प्रत्येक माणसाचा गुण त्याच्यातच दडलेला असतो. कधीही कुणाला पाहून त्याला कमी लेखू नये. तू याचं जिवंत उदाहरण आहेस. चल, आता घरी जाऊन काही आर्ट तयार कर आणि उद्या आईसोबत घेऊन ये. मी ते पुढे पोहोचवेन, जेणेकरून तुझी वाट अजून सोपी होईल. त्या अजून काही बोलल्या असत्या, तोच आई लगेच म्हणाली, आपण काय करू इच्छिता? माझ्या मुलीचे पप्पा या गोष्टी पसंत करत नाहीत. ती टॅलेंटेड आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकारही त्यांचाच आहे. मालकीन म्हणाल्या, सुमन, नको त्या गोष्टी बोलू नकोस. तुझ्या मुलीचं नशीब बदलायला निघालं आहे. तू तिच्या यशासाठी प्रार्थना करायला हवीस. तिचं नशीब उघडलं तर तू देखील सुखी होशील. तिच्याकडे जो गुण आहे तो प्रत्येकाकडे नसतो. वरून दिलेला हा एक खास आशीर्वाद आहे. त्याची कदर कर. माझी आई ताबडतोब म्हणाली, हो, मी मानते. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी शिकलेली नाही, पण मला तुमच्या सगळ्या गोष्टी समजतात. पण मला माहीत आहे, माझा नवरा हे काहीच पसंत करणार नाही. त्यांना जर कळलं की हिने तुमच्या मुलाला मदत केली, त्याच्यासोबत बसून काम करवून दिलं आणि तुमच्या मुलानं आनंदात तिला मिठी मारतोय, तर माझं कामही बंद करतील. आणि जर त्यांना जरा जरी कळलं की माझ्या मुलीनं एखाद्या परक्या पुरुषाशी फोनवर बोललं, तर तिची शाळा देखील बंद करून टाकतील. तिला एक पुस्तकही हातात देणार नाहीत, कारण ते आधीपासूनच मुलींच्या शिक्षणाच्या विरोधात आहेत. त्यांचं तर म्हणणं असतं की मुलींनी घरकामच शिकावं. काही वर्षांनी मी हिचं लग्न लावून देईन आणि मग हे शिक्षण वाचन काही कामाचं नाही. मालकीन कठोर आवाजात म्हणाल्या, गप्प बस. नको त्या गोष्टी करू नकोस. तू इथून काम सोडलंस तरी तुझ्या मुलीची कला मी पुढे जरूर नेईन. प्रत्येकाला ही कला नसते. हजारोंमध्ये 1-2 मुले अशी सापडतात. तुझ्या मुलीचं टॅलेंट दाबू नकोस. ते वाढू दे. एक दिवस ही फार मोठं होऊन तुम्हाला दाखवेल. आणि राहिली तुझ्या नवऱ्याची गोष्ट, तर ते तुमच्यावर किंवा तुमच्या मुलीवर काही अन्याय करणार असतील तर मी त्यांच्याशी बोलून त्यांना समजावेन. उतावीळपणा आणि शहाणपणा यात काय फरक असतो? आई त्यांचं बोलणं ऐकून घाबरलेली म्हणाली, मालकीन, माझं घर उद्ध्वस्त होईल. माझा नवरा इज्जतीच्या बाबतीत काहीही करू शकतात. कृपया असं करू नका. मी माझ्या मुलीचं शिक्षण स्वतः पाहते. आई अजून काही म्हणणार इतक्यात मी पुढे गेले आणि मालकिणीकडे पाहून शांत पण ठाम आवाजात म्हणाले, आपण जे करणार आहात ते करा. मी तुमच्या सोबत आहे. मी माझ्या आईवडिलांना अशा प्रकारे मजुरी करताना पाहू शकत नव्हते. माझी इच्छा होती की मी त्यांना एक उत्तम भविष्य देईन, त्यांचा आधार बनेन, त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करेन, येणाऱ्या आयुष्याला सुंदर बनवेन. मला या सर्व गोष्टींसाठी स्वतःला अर्पण करावे लागले तर मी त्यासाठी पूर्ण तयार आहे. आईच्या वतीने तुम्ही माझ्यासाठी जे करू शकता ते करा.
मी नेहमीच तुमची आभारी राहीन. माझी आई मला डोळे दाखवत होती, पण मी ठरवले होते की आयुष्य यशस्वी करायचे असेल तर धैर्य दाखवावेच लागेल. माणसाला प्रत्येक वेळा संधी प्लेटवर सजवून मिळत नाही. जर तुम्हाला अशी संधी मिळाली तर ती खराब होऊ देऊ नका. माझ्या शिक्षकांनीही असेच सांगितले होते. इंग्रजी शिक्षकांनी एकदा सांगितले होते की जीवनात प्रत्येक माणसाला यशस्वी होण्यासाठी एक संधी नशीब देतं. काही लोक त्या संधीचा फायदा घेतात, तर काही लोक आपल्या मूर्खपणामुळे किंवा भावना आचरणामुळे त्या फायद्याला नुकसान करतात. म्हणून मला अशी कोणतीही चूक करायची नाही जी खूप त्रासदायक ठरेल. आईने खूप कष्ट करून आजचे काम पूर्ण केले होते आणि मला घेऊन घरातून निघाली. रस्त्यावर आम्ही दोघी काही बोललो नाही, पण जेव्हा घरात प्रवेश केला, आईने लगेच माझा हात धरला आणि मला भिंतीला टेकवून म्हणाली, तुझ्या डोक्याला खूप चालना झाली आहे. त्यांच्यासमोर बेकार गोष्टी बोलायच्या का होत्या? तू आमचा आधार बनशील? तू वेडी झालीयस? मी त्यांचे बोलणे ऐकून म्हणाले, हो, मी वेडी झाली आहे. मी पाहू शकत नाही. मला तुम्हाला दुसऱ्यांच्या घरात काम करताना बघायचं नाही. वडिलांना मजुराच्या रूपात पाहू शकत नाही. मी तुमची मुलगी नाही तर अशी मुलगी बनू इच्छिते जी आई वडिलांना सुखी आयुष्य देऊ शकेल. एक मुलगी फक्त लग्नासाठी नसते. मुलीचे काही स्वप्नही असतात. मुलीला विचारावं लागतं ती काय करायला इच्छिते. फक्त लग्न करणं हेच उपाय नाही. पुढे पूर्ण आयुष्य आहे. जर माझे पती कधी कामधंदा सोडून बसले तर मी काय करेन? इतकं शिक्षण असूनही मी लोकांच्या घरात नोकरी करेन का? जर माझ्याकडे काही कौशल्य असेल तर किमान त्या कौशल्याने काही काम तरी करू शकते. आई, जर तू आणि पप्पा तुमचं भविष्य स्वतः सजवणार नाहीत तर मला सजवायचं आहे. मी माझं आयुष्य अशा प्रकारे खराब करू शकत नाही. खूप झाले. मी खूप सहन केले. तुमच्या मनमर्जी पाहून मी किती दमले. मी आता 9वीत आहे, पण आजपर्यंत माझ्या क्षमतेने 1 रुपयासुद्धा कमावला नाही. इतकं शिक्षण घेण्याचा फायदा काय? माझी आई मला पाहून म्हणाली, तू अजून फक्त 15 वर्षांची आहेस आणि या वयात पैसे कमवू इच्छितेस? वेडी झाली आहेस का? मालकीण तर मूर्ख आहे. त्यांच्या हातात फक्त पैसा कमावण्याचे विषय असतात. त्यांना विसर. मी म्हणाले, सवालच निर्माण होत नाही. जर ती मला माझ्या यशाचा मार्ग दाखवू शकते तर मी मागे हटणार नाही. आणि मी असे म्हणत माझ्या खोलीत गेली. म्हणायला आम्ही गरीब होतो, पण माझ्या वडिलांनी माझ्यासाठी वेगळी खोली तयार केली होती. मी त्यांची मुलगी होते ही जाणीव त्यांना प्रत्येक क्षण राहायची. आणि अखेरीस एवढे सर्व काही सांगितले तरी आईने मला पुन्हा मालकिनीकडे नेलं नाही. खरं तर ती वारंवार आईला म्हणत होती की मुलीला घेऊन या, पण आईने त्यांना स्पष्ट नकार दिला. आणि इतकेच नाही तर आई इतकी त्रस्त झाली होती की ती आता तिथे काम सोडून कुठेतरी अन्यत्र लागण्यास सांगत होती. आज साधा दिवस होता. सकाळपासूनच आईचा मूड खराब होत होता आणि कामावरून आल्यापासून ती खूप त्रस्त होती. प्रत्येक लहान गोष्टीवर राग व्यक्त करत होती. काही वेळा मी तिचा राग सहन केला, पण आता तिचा राग खूप वाढला होता. आई शिक्षित असती तर तीही बाब समजली असती, पण शिक्षण नसल्यानं ती ही गोष्ट समजू शकत नव्हती. म्हणून मी थेट वडिलांकडे गेली, जे खूप थकलेले होते आणि पलंगावर झोपले होते. मी लगेच त्यांच्या पायाजवळ पोहोचले आणि मी अजून त्यांचे पाय हातात घेतलेच होते त्याआधी ते आपली जागा सोडून बसले आणि मला पाहून म्हणाले, काय झाले बाळा? पायाला हात लावत नाही? अरे, मुलगी बापाच्या डोक्याचा ताज असतो. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी म्हणाले, ही गोष्ट आई का समजू शकत नाही? बाबा, जर तुम्हाला एक उत्कृष्ट संधी मिळाली आणि तुमचं आयुष्य बदलायचं असेल, तुमचं कौशल्य आजमावण्याची संधी मिळाली, तर तुम्ही मुलगा किंवा मुलगी यामध्ये फरक कराल का? फक्त मला एवढंच सांगा. तुम्ही मुलगी असता आणि तुमच्याकडे कौशल्य असतं आणि ते आजमावण्याची संधी मिळाली तर तुम्ही ती संधी वाया घालवता का?
फक्त खरं आणि हक्काने मला सांगा. मुलगी किंवा मुलगा यामध्ये फरक न करता माझ्या बोलण्यावर वडील काही क्षण शांत राहिले आणि नंतर मला पाहून म्हणाले, "बघ बाळा, आजच्या काळात ज्याच्याकडे कौशल्य आहे त्याचीच जिंकण्याची संधी आहे. ज्याच्याकडे कौशल्य नाही तो फक्त या जगात त्रास भोगण्यासाठीच जन्माला आलेला आहे. जर माझ्याकडे कौशल्य असते आणि मला संधी मिळाली असती की मी माझं कौशल्य आजमावून माझं आयुष्य बदलू, तर मी ती संधी कधीही वाया घालवली नसती आणि त्या संधीचा फायदा घेतला असता." वडिलांची ही गोष्ट ऐकून मी लगेच म्हणाले, "बाबा, माझ्याकडे सुद्धा एक कौशल्य आहे आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून मी आपली परिस्थिती बदलू शकते. जास्त विशेष माहीत नाही, पण इतकं नक्की की तुमची ही त्रासदायक परिस्थिती दूर होईल. आई जी दुसऱ्यांच्या घरात भांडी धुत असते ते संपेल आणि बाबा, मी खूप अभ्यास करायची इच्छा ठेवते. एक उत्कृष्ट कलाकार बनायची इच्छा आहे. कदाचित माझी ही इच्छा पूर्ण होईल. मी हे करू शकते का? आणि मला कुठेतरी जावे लागेल का? घर बसल्या मी एवढं मिळवू शकते का? तुम्ही मला ही परवानगी द्याल का?" माझी ही बोलणी ऐकून वडील काही क्षण शांत राहिले आणि नंतर मला पाहून म्हणाले, "जर तुला ही संधी मिळाली आहे तर मी कधीही तुला हे करण्यापासून थांबवणार नाही. तू माझी मुलगी आहेस, पण मला सर्वात जास्त प्रिय आहेस. मी तुला कधीही नोकरी करण्यास भाग पाडणार नाही. पण हो, जर तुला घरबसल्या काही करायचं असेल तर मी कधीही तुझ्या मार्गात अडथळा निर्माण करणार नाही." त्यांच्या बोलण्यावर मी लगेच म्हणाले, "बाबा, मी एक उत्कृष्ट पेंटर आहे. मी खूप छान चित्र काढते. आईची मालकीण आहे ना, त्यांच्याकडेच माझ्यासाठी एक उत्तम संधी आहे. ते मला या क्षेत्रात आणून पोहोचवू शकतात. म्हणजेच आपण हे म्हणू शकतो की ती माझ्या यशाची पायरी आहे. पण आईच्या मनावर फक्त एकच गोष्ट आहे की मुली 4 भिंतीत राहतात आणि घरकाम करतात. त्यामुळे मी देखील वचन देत आहे की घरकाम करेन, 4 भिंतीत राहीन आणि माझं नावही उंचावेल. पण आई मला हे करण्यास परवानगी देत नाही. ती अडकून राहिली आहे आणि सर्वांमध्ये तुम्ही माझ्यासाठी ढाल बनवली आहात. ती असं का करत आहे मला हे स्वतःला कळत नाही." माझी बोलणे ऐकून बाबा काही वेळ शांत राहिले आणि नंतर मला पाहून म्हणाले, "तुझी आई हे सर्व काही ह्याच कारणास्तव करत आहे की तुला परीसारखं पाहायचं आहे. म्हणजे तू काही काम करू नकोस. तिला मिळालेल्या आयुष्याची सोय तुला मिळू नये. तू स्वच्छंद आयुष्य जग, सुकूनने राहा. पैसा उडव, खा पी, अभ्यास कर. काम करू नकोस." त्यांची ही गोष्ट ऐकून मी लगेच म्हणाले, "मग मी दुसऱ्यांच्या सहाय्याने आयुष्य जगणार का? बाबा, मी स्वतः काही करू नको? जर संधी आहे तर मग मी मागे हटू का?" आणि आईचं म्हणणं आहे की माझं लग्न कोणत्याही श्रीमंत माणसाशी व्हावं. मी मानते, हो, तसेही झाले. पण त्यानंतर जर तो मला ती सुख देऊ शकलाच नाही जी मला हवी होती, तर तुम्ही काय कराल? जर त्याला काही आजार झाला किंवा तो मृत्यू पावला तर मी काय करणार? पण जर माझ्याकडे एक संधी आहे तर ती मी का खराब करू? मला या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. बाबा नेहमी म्हणतात की मुली बापाच्या घरात परीसारख्या असतात. तर मी परीसारखे आयुष्य का जगू शकत नाही? माझ्याशी असे का वागले जात आहे? बाबा, मी जाणते की तुम्हाला माझ्या बोलण्याने वाईट वाटत असेल, पण हीच एक उत्कृष्ट संधी आहे." माझे बोलणे ऐकून बाबा काही वेळ शांत राहिले, कदाचित काही विचार करत होते आणि नंतर मला पाहून म्हणाले, "जर तू तुझं आयुष्य बदलू इच्छित असशील, तुझ्या आयुष्यात काही करायचं असेल, तर मी तुझ्या सोबत आहे. तुझी आई जे म्हणते तिला म्हणू दे. जर तुला या क्षेत्राद्वारे पुढे जाण्याची संधी मिळाली आहे तर मी तुझ्यासोबत आहे. पण स्वतःच्या सन्मानाची नेहमी काळजी घे. तू माझं मानस आहे, माझं आयुष्य आहेस, माझा प्राणसुद्धा आहे. जर तू कधी तुझ्या बापाला निराश केलेस तर लक्षात ठेव, मी कधीही जगासमोर डोकं उचलू शकणार नाही. माझी गोष्ट समजली ना?" त्यांची बोलणी ऐकून मी हळुवारपणे हो म्हणाली आणि शांतपणे उठून निघून गेली.
त्यावेळेला माझ्या हृदयाची धडधड फार जोरात होती. डोळ्यात सतत अश्रू येत होते. मी यशाच्या खूप जवळ पोहोचले होते. मला खात्री होती की त्या महिलेद्वारे मी पुढे जाऊ शकते. शाळेत अनेक शिक्षकांनी मला सांगितले होते की तू इतकी छान पेंटर आहेस, इतकी छान चित्रकला करतेस, तू यशस्वी होऊ शकतेस. फक्त या क्षेत्राला समजून घे. पण मी कधीही हो असे नाही म्हटले होते, कारण मला याबद्दल फार माहितीच नव्हती. हो, पण आता जर माझ्या पुढे नेणारा कोणी उभा आहे, तर मी ही संधी वाया घालवू शकत नाही. आता मालकिनीची पार्टी आली होती. आईने मला तिथे जाण्यासाठी खूप मनाई केली होती. ती कोणत्याही परिस्थितीत मला त्या क्षेत्रात जाण्याची परवानगी देऊ इच्छित नव्हती, पण माझ्या बाबांच्या इच्छेसमोर ती खूप असहाय्य झाली होती. मी आज माझे सर्वोत्तम कपडे घालून आणि आईसोबत मालकिनीकडे पार्टीसाठी रवाना झाले. माझ्या आईचा मूड अगदीही ठीक नव्हता. ती वारंवार मला सांगत होती की तुझ्या जिद्दीमुळे मी मान झुकवते, नाहीतर माझा असा कोणताही विचार नव्हता. थोड्या वेळातच आम्ही आई मुलगी पार्टीत पोहोचलो. मी आत प्रवेश केला आणि मेन एंट्रन्सवर मालकीन मला दिसली. ती लगेच माझ्याकडे येऊन म्हणाली, अरे अंजली, लवकर चल, ही पार्टी खास तुझ्यासाठी आयोजित केली आहे. इतक्या दूरवरून लोक तुझ्या मेहनतीला पाहण्यासाठी आले आहेत. मी आश्चर्यचकित होते. ती असं का म्हणते? मी तर आजपर्यंत कोणतीही ड्रॉइंग तयार करून दिली नव्हती. तर या लोकांना माझ्या आर्टचा अंदाज कसा लागला? जे लोक इतक्या आतुरतेने मला भेटायला इच्छित होते. मी विचारात हरवलेली असताना आत प्रवेश केला आणि थोड्या वेळासाठी मी थक्क झाले. माझ्या छोट्या मोठ्या कागदावर केलेल्या ड्रॉइंग एका ओळीत मांडल्या होत्या. मी आश्चर्यचकितपणे माझ्या आईकडे पाहिले, जी माझ्याकडे पाहून हृदयापासून हसत होती. तिनेच मालकींच्या घरी ही सर्व ड्रॉइंग पोचवली होती. ती मला पाहून म्हणाली, माझ्या मुलीला काही हवे असेल आणि मी तिचे हवे पूर्ण केले नाही, हे कसं शक्य आहे? मी म्हणाले, अंजली, तुझं यश तुझ्यापासून फक्त 2 पावलांवर आहे. आणि मी मालकींसोबत पुढे निघाले. मी मधोमध गेले असताना माझ्या आजूबाजूला अनेक लोक जमले आणि माझ्या ड्रॉइंगची स्तुती करायला लागले. मी इतके चांगले कलाकार होते की असे वाटत होते जणू एखाद्याने चित्र काढून चिकटवले आहे. पण हे सर्व माझ्या हातांचे कमाल होते, कारण ती इतकी वास्तववादी दिसत होती की कुणालाही फसवता येईल. त्यावेळेस एक व्यक्ती माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, तुमच्या या कलाकृतीला पाहून आम्ही तुम्हाला एका स्पर्धेत सहभागी केले आहे. जर तुम्ही ही स्पर्धा जिंकली तर तुम्हाला आमच्या सेंटरमध्ये सर्वोत्तम शिक्षकांमध्ये सामील केले जाईल आणि या स्पर्धेत जिंकलेल्या प्राईजबाबत तुम्हाला आम्ही नंतर माहिती देऊ. मी माझ्या आईकडे पाहिले, जी हसत माझ्याकडे बघत होती. मी लगेच होकार दिला. मला माहीत नव्हते की जी स्पर्धा मी होकार देत आहे ती माझ्या आयुष्यात किती मोठा बदल घडवून आणणार आहे. वेळ जात होता आणि हळूहळू तिथला दिवस संपत होता. 1 आठवड्यानंतर मला त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचायचे होते. मी माझ्या बाबांसोबत तिथे पोहोचले. आत प्रवेश केला आणि माझ्या डोळ्यांचा आकार वाढला. तिथे इतक्या वयाचे अनेक लोक उपस्थित होते. मला योग्य प्रकारे प्रोटोकॉल दिला गेला, कारण मी तिथे सर्वात कमी वयाची होते. मी शांतपणे माझ्या जागी जाऊन उभी राहिले आणि काम सुरू केले. स्पर्धेचा वेळ सुमारे 1.5 तासांचा होता आणि मी माझी ड्रॉइंग सुमारे अर्ध्या तासात तयार केली. मी कामात इतकी निपुण होते की जास्त वेळ लागत नव्हता आणि अर्धा तास पूर्ण झाल्यावर मी माझी ड्रॉइंग स्टाफला दिली. मी माझ्या बाबांसोबत एका खुर्चीवर बसून निकालाची वाट पाहू लागले. काही कारणाने मला असं वाटत होतं की मी निकाल जिंकू शकणार नाही, पण ही माझी चुकीची कल्पना सिद्ध झाली. अर्ध्या तासानंतर निकाल जाहीर झाला आणि मी व माझे बाबा दोघेही थक्क झालो. त्या स्पर्धेत जिंकल्यावर मला एकूण 5 लाखांचा बक्षीस मिळालं आणि सोबतच सेंटरमध्ये सर्वोत्तम शिक्षण म्हणून नियुक्त केले गेले, ज्याची मासिक पगार 30,000 होती. मी थक्क होते. मला विश्वासच बसत नव्हता की मी खरोखर इतकी यशस्वी झाले आहे. माझे बाबा इतके सर्व पाहून रडू लागले. माझी स्वतःची परिस्थितीही काही तशीच होती. माणसाने जर काही करण्याचं ठरवलं
तर तो संपूर्ण जग जिंकू शकतो. आणि माझे हालही त्यावेळी तसेच होते. मी माझ्या बाबांसोबत बक्षिसाची रक्कम आणि माझी नोकरी घेऊन घरात प्रवेश केला. माझी आईही मला मिठी मारून भरपूर रडली. आमचे जीवनाचे दिवस खरोखरच बदलले होते. मी माझ्या नोकरीच्या माध्यमातून घर चालवू लागले. बाबांना एक किराण्याची दुकान सुरू करून दिले. ते आत बसून काम करत होते. आईने झाडू पोछाचे काम सोडले, कारण बाबांच्या दुकानातून इतकी कमाई होत होती की मी फक्त 2-3 तास त्या सेंटरसाठी देऊ शकले. मी आता माझं शिक्षणही पूर्ण करत होते, नोकरीही करत होते आणि माझ्या आईबाबांना आधार देत होते. मला जेव्हा ही संधी मिळाली तेव्हा मी मालकींसाठी काहीतरी भेट नक्की नेते आणि ती भेट आनंदाने देते, ज्यामुळे माझ्या हृदयाला खूप सुकून मिळतो. कारण त्यांच्यामुळेच मी आज या पायरीवर पोहोचले आहे. मी जितके त्यांचे आभार मानले तरी कमीच आहे. तीच स्त्री होती जी मला या ठिकाणी पोहोचवण्यात आधार झाली, एक ढाल ठरली. माझ्या जीवनात मी फक्त एक धडा शिकले की प्रत्येक माणसाला जीवनात एकदा तरी संधी मिळते. ही संधी माणूस नासधूस करण्याऐवजी जर त्याचा फायदा घेतो तर खूप यशस्वी होऊ शकतो. आणि देव आपल्याला इच्छेनुसार यशस्वी करतो किंवा हवे असल्यास वाईट मार्गावर ढकलतो. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. माझ्या आईबाबांच्या आशीर्वादाने आणि माझ्या प्रामाणिक मेहनतीने आज मी इतकी यशस्वी झाले. या आधी जे नातेवाईक आमच्याशी भेटायला सुद्धा तयार नसत, बोलण्यास टाळाटाळ करत, आम्हाला कमी समजत, आज तेच माझ्याशी भेटण्यासाठी आईकडून वेळ ठरवतात. खरंच वरच्या इच्छेनुसार जो कुणाला सन्मान देतो तो खूप मोठा आहे. माझं जीवन आता मार्गावर येऊ लागलं. पण खरं सांगायचं तर खरी शांतता मला तेव्हा मिळाली जेव्हा मी प्रथमच माझ्या बाबांच्या हातात माझी कमाई ठेवली आणि म्हणाले, बाबा, ही माझी म्हणजे तुमची पहिली कमाई आहे. नीट जपून ठेवा. माझ्या बाबांनी पैसे हातात असे धरले जणू कोणीतरी सोनं ठेवलेलं आहे. त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांनी फक्त एवढं म्हटलं, आता मला काही दुःख नाही बेटा. आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही. त्यांची ही गोष्ट ऐकून मला असं वाटलं की जणू वरच्यानेच अनेक जन्मांचा आनंद एक झटक्यात देऊन टाकला. आता हळूहळू आमची परिस्थिती बदलू लागली. आता आधीसारखं भय, दमट वातावरण, त्रास काहीही राहिला नव्हता. आम्ही हसत होतो, कधीकधी लहान सहान गोष्टींवरही सण साजरे करत होतो आणि बाबांची दुकानही सुरळीत चालू होती. आईचा चेहरा आता थकव्यामुळे नव्हे तर शांतीमुळे उजळत होता. आणि मी तर जणू माझ्या स्वप्नांना दररोज थोडा स्पर्श करत होते. पण एक दिवस असा काहीसा आला ज्याने माझ्या आयुष्याचा पुढचं वळणच बदलून टाकलं. मी मॅन्युअली सेंटरमध्ये होते. काही मुलांना स्केचिंग शिकवत होते. तिथे अचानक एक उंच आवाज आला, इथे कोण आहे अंजली? मी पलटून पाहिलं. उंच यशस्वी दिसणारा एक माणूस उभा होता. त्यांच्या मागे 2-3 लोक होते. त्यांना पाहून मी घाबरले आणि विचार करू लागले की कदाचित काही गैरसमज झाला असेल. त्यांनी माझ्याकडे हसत म्हणाले, तुम्हाला आम्ही शॉर्टलिस्ट केलं आहे नॅशनल लेव्हल आर्ट फेलोशिपसाठी. मी समजूनही नाही घेतलं. मला वाटलं कदाचित मी काही चुकीचं ऐकत आहे. अडखडत मी म्हणाले, सर, पण मी तर फक्त 15 वर्षांची आहे. त्यांनी हलक्या हास्याने उत्तर दिलं, कलेचं वय नसतं बेटा. तुझं कौशल्य तुझ्या वयापेक्षा खूप पुढे आहे. ही संधी जीवनात वारंवार येत नाही. माझं हृदय एका क्षणात जोरात धडधडू लागलं. नॅशनल लेव्हल फेलोशिप हे तर माझ्या स्वप्नापेक्षाही मोठं होतं. नंतर त्यांनी माझ्या हातात एक फॉर्म दिला आणि म्हणाले, जर तुम्ही हो म्हणाल तर पुढील महिन्यात तुम्हाला मुंबई पाठवू. तिथे ट्रेनिंग होईल. इंटरनॅशनल आर्टिस्ट शिकवतील. सर्व काही फ्री असेल. फक्त तयार राहा. त्या क्षणी मला असं वाटलं जणू माझा श्वासच थांबून गेला. मी आनंदीही होते पण थोडे भीतीतही होते. मुंबई, एवढं मोठं शहर, आणि मी कधीच शहर पाहिलं नव्हतं. आता इतक्या मोठ्या संधीची गोष्ट चालू होती. मी फॉर्म हातात धरला पण हात थरथरत होते. त्या दिवशी जेव्हा मी घरात पोहोचले
तेव्हा बाबाही दुकानातून परत आले होते. मी हळूच फॉर्म त्यांच्या हातात दिला. बाबांनी वाचलं. बाबा इतके शिक्षित नसले तरीही हिंदी समजत होती. फॉर्म पाहून ते काही काळ शांत राहिले. नंतर अचानक हसले. अरे बेटा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तुझ्यासाठी कोणते कोणते दरवाजे उघडत आहेत समजतेस ना? मी म्हणाले, बाबा, मुंबई तर खूप दूर आहे. त्यांनी माझं डोकं पकडलं आणि म्हणाले, बेटा, स्वप्न नेहमी दूरच असतात. जर जवळ असतील तर प्रत्येकजण पूर्ण करेल. तुला भीती वाटते ना? हो, वाटेल. पण जिथे भीती संपते तिथून मोठ्या यशाची सुरुवात होते. तू विचार करत असेल, मी परवानगी देईन की नाही? तर मी सांगतो, तुला माझ्याकडून परवानगी आहे. माझी मुलगी तिचं स्वप्न पूर्ण करायला जाणार आहे आणि जिथे जाईल तिथे आमच्या नावाचा सन्मान वाढेल. मला गर्व आहे माझ्यावर, माझ्या मुलीवर. त्यांची ही गोष्ट ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी विचार करू लागले की आता आई काय म्हणेल. पण जेव्हा ती खोलीत आली, बाबांनी सर्वप्रथम तिला सांगितलं. आईचे डोळे भरून आले होते. हे सांगताना चिंता नव्हे, गर्वाची भावना होती. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवून फक्त एकच सांगितलं, जेव्हा तुझ्या बाबांनी परवानगी दिली आहे, तर आता मी का तुझ्या मार्गात अडथळा बनू? जा अंजली, तुझी उड्डाण पाहून कदाचित इतर घरातील मुलींनाही स्वप्न पाहण्याची हिंमत मिळेल. त्यांच्या शब्दांनी मला पहिल्यांदाच असं जाणवलं की कदाचित मी फक्त माझ्या घराचीच नाही, तर कोणाच्या तरी आशेची कारणीभूतही बनू शकते. आता माझ्यासमोर आयुष्यातला सर्वात मोठा दिवस येत होता, मुंबईला जाण्याचा. माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं पाऊल, सर्वात मोठं स्वप्न आणि सर्वात मोठी जबाबदारी. मी माझी बॅग तयार केली, माझी जुनी स्केचबुक घेतली आणि माझ्या पहिल्या कमाईतून जपून ठेवलेली ती 500ची नोटही पुस्तकांच्या मध्ये ठेवली. सकाळी स्टेशनवर बाबांनी मला मिठी मारली. आईने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, कधी भीती वाटली ना, तर हातात ब्रश धर. तुझ्या हातांच्या रेषांमध्येच तुझं ध्येय दडलेलं आहे. मी ट्रेनमध्ये बसले आणि काही वेळातच ट्रेन हलू लागली. मला वाटलं हा तोच क्षण आहे ज्याची मी कायम वाट पाहत होते. खिडकीतून बाहेर धावणाऱ्या जगाकडे पाहताना मी पहिल्यांदाच माझ्या श्वासांचा आवाज ऐकत होते. सर्व काही माझ्यासाठी नवीन होतं. शहराकडे जाणारी ट्रेन, अनोळखा प्रवास आणि एक असं स्वप्न ज्याबद्दल मी कधी कोणासमोर पूर्णपणे बोललेही नव्हते. भीती होती, पण त्यासोबत एक विचित्र आनंदही होता. मुंबई स्टेशनवर उतरल्यावर असं वाटलं की हे शहर कधीच थांबत नाही. जिथे नजर जाई तिथे फक्त गर्दीच गर्दी. इतके लोक, इतका गोंधळ आणि मी माझ्या छोट्या बॅगीसह त्या गर्दीत अगदी एकटी. जणू एखाद्या प्रचंड नदीत माझी छोटी नाव भरकटून आली होती. फेलोशिपवाल्यांनी माझ्यासाठी एक छोटी गाडी पाठवली होती. साधारण 1 तासानंतर मी त्या ठिकाणी पोहोचले जेथे मला राहायचं होतं. मोठा आर्ट कॅम्पस, भिंतीतून उठणारा रंगांचा सुगंध, मोठ्या खिडक्या, पांढरी प्रकाश योजना, विशाल कॅनव्हास आणि विविध शहरातून आलेली मुलं. पहिल्यांदाच मला जाणवलं की माझ्यासारखी पेंटिंगची स्वप्ने पाहणारी कितीतरी मुले आहेत. इंट्रोडक्शन सेशनमध्ये माझी पाळी आली तेव्हा मी थोडी घाबरले. एवढ्यांपुढे बोलणं माझ्यासाठी अगदी नवीन होतं. मी हळूच म्हटलं, गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव अंजली आहे आणि मी मालापूरहून आले आहे. मला पेंटिंग खूप आवडतं. एवढंच बोलले, पण माझ्या आवाजातली प्रामाणिकता कदाचित लांबलचक भाषणांपेक्षा जास्त होती. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि माझा धसका थोडा कमी झाला. पहिला दिवस कठीण होता. एका मोठ्या आर्टिस्टने आम्हाला बारकावे समजवायला सुरुवात केली. रंगांची निवड कशी करायची, वेगवेगळे शेड्स कसे तयार करायचे, ब्रश स्ट्रोक कसे कंट्रोल करायचे आणि बरेच काही. हे सर्व माझ्यासाठी नवीन नव्हतं, पण इथली पद्धत खूप प्रोफेशनल आणि टेक्निकल होती. अनेकदा डोक्यात काहीच बसत नव्हतं. बाकीची मुलं खूप हुशार होती. त्यांना पाहून मी स्वतःला अनेकदा खूप लहान समजू लागले. पण रात्री हॉस्टेलच्या खोलीत बसून
मी बाबांचे शब्द आठवले, भीती तिथेच असते जिथे ध्येय मोठी असतात अंजली. त्या रात्री मी स्वतःशी वचन केलं की कितीही अवघड वाटलं तरी मी हार मानून परत जाणार नाही. हळूहळू माझी रुटीन तयार झाली. क्लास, वर्कशॉप, प्रॅक्टिस. पण खरी वळणबिंदू आला तो असाइनमेंट मिळाल्यावर. आपल्या आयुष्यातील कोणतीही एक सत्य कॅनव्हासवर उतरवा. सगळेजण त्यांच्या प्लॅनिंगला लागले, पण मी कॅनव्हाससमोर बसून फक्त विचार करत राहिले. माझ्या आयुष्याची सत्यता काय होती? बाबांची ढासळलेली दुकान, आईचे थकलेले हात, की त्या रात्री जेव्हा मी कोपऱ्यात बसून शांतपणे रडत स्वतःलाच म्हणाले होते, कधीतरी काहीतरी चांगलं होईल. आणि मग हळूहळू माझा हात आपोआप फिरू लागला. मी एक छोटीशी मुलगी काढली, भीतीने भरलेली, पण तिचे डोळे प्रकाशाकडे होते. मग तिच्या आजूबाजूला अंधार भरला, मग प्रकाशाचा हलका आकार तयार केला, आणि शेवटी एक हात जो त्या मुलीला अंधारातून बाहेर खेचत होता. तो हात कोणताही माणसाचा नव्हता, तो माझा ब्रश होता. माझी कलाकृती, माझी वेदना, माझी भीती, माझा प्रवास, सगळं मी त्या कॅनव्हासवर उतरवलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्व पेंटिंग लावण्यात आल्या तेव्हा माझं हृदय खूप जोराने धडधडू लागलं. मला भीती वाटत होती की लोक माझी पेंटिंग पाहून काय विचार करतील. पण उलट झालं. सर्वात कडक दिसणारे मोठे आर्टिस्ट माझ्या पेंटिंगसमोर काही मिनिटं उभे राहिले आणि मग हळूच म्हणाले, ही कला नाही, ही मनाची गोष्ट आहे. मनाने बनलेल्या गोष्टी कधीही हारत नाही. त्यांच्या त्या शब्दांनी पहिल्यांदाच मला वाटलं की मी या ठिकाणची हक्कदार आहे आणि कदाचित माझं जग खरंच बदलणार आहे. सायंकाळी फेलोशिप टीमच्या हेडने मला बोलावून सांगितलं की आम्ही तुला इंटरनॅशनल ज्युनियर आर्ट शोसाठी नॉमिनेट करत आहोत. काही सेकंदासाठी मी काहीच बोलू शकले नाही. माझं आयुष्य, माझी स्वप्ने, सगळं इतकं मोठं कसं झालं? आता माझ्यासमोर आणखी एक प्रवास होता, आणखी एक आव्हान, आणखी एक स्वप्न, आणि यावेळी मी पूर्णपणे तयार होते. जेव्हा त्यांनी सांगितले की माझं नाव इंटरनॅशनल ज्युनियर आर्ट शोसाठी नॉमिनेट झालं आहे, तेव्हा मी काही क्षणांसाठी श्वास घेणंही विसरले. असं वाटत होतं जणू माझं जग अचानक इतकं मोठं झालं की ते पकडणं शक्यच नव्हतं. हृदयातून हळूहळू कपलं. प्रत्येक चेहऱ्यावर हलकी स्मित स्वतःहून येत होती. मला विश्वासच बसत नव्हता की हे सगळं खरंच माझ्यासोबत होत आहे. मग मी खोलीत परत गेली, बॅग एका बाजूला ठेवली आणि खिडकीजवळ बसून बाहेर पाहू लागले. बाहेर रात्र होती, पण या शहराच्या लाईट्स चमकत होत्या आणि मला वाटत होतं जणू हा प्रकाश माझ्या आतही उतरतोय. मी विचार करत होते, पप्पा असते तर किती खुश झाले असते. मी स्वतःला आरशात पाहून एक क्षण थांबले. हे खरंच मीच आहे का? तीच अंजली, तीच जी जाणत होते की जीवनात काय हवंय. पुढील काही दिवस शोची तयारी करण्यात गेले. मला माझ्या पेंटिंग एकदम योग्य अवस्थेत पाठवायच्या होत्या. सगळं खूप मोठं होतं. स्टेज मोठा, लोक मोठे, आणि मी फक्त एक मुलगी जी घरच्या तुटलेल्या टेबलवर बसून रंग मिळवायला शिकले होते. पण आत एक आवाज होता जो मला सांगत होता की मी या ठिकाणची हक्कदार आहे. कदाचित आता भीती सोडण्याची वेळ आली आहे. शोच्या दिवशी माझी पेंटिंग एका वेगळ्या सेक्शनमध्ये ठेवण्यात आली होती. तिथे इतक्या पेंटिंग होत्या की एका क्षणासाठी मला वाटले की माझी पेंटिंग त्या गर्दीत हरवून जाईल. आणि मग तीच मोठी आर्टिस्ट ज्यांनी पहिल्यांदाच माझी पेंटिंग पाहून थांबले होते, ते तिथे आले. त्यांनी माझ्या पेंटिंगवर नजर टाकली आणि मग मला पाहून म्हणाले, तुझे रंग तुझी कथा सांगतात. हे एक वरदान आहे, याला कधीही सोडू नको. त्यांच्या त्या शब्दांमुळे माझ्या गळ्यात काहीतरी अडकलेल्यासारखं वाटलं. ही तारीफ फक्त माझ्या पेंटिंगसाठी नव्हती, ही माझ्या संपूर्ण जीवनासाठी होती. आणि त्या क्षणी मला जाणवलं की जिंको ना जिंको, मी स्वतःला सिद्ध केलं आहे. मग रिझल्ट जाहीर होण्याच्या वेळेस माझं हृदय खूप जोरजोरात धडधडू लागलं. जगभरातील मुले तिथे आली होती.
प्रत्येकजण आपली मेहनत आणि आशा घेऊन आला होता. माझं नाव टॉप 3 मध्ये आलं. मी पहिल्यांदा जिंकले नाही, पण मला यावर जाणवलं की आयुष्यात प्रत्येक गोष्ट ट्रॉफीवरून ठरत नाही. कधीकधी विजय फक्त हा असतो की तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात जिथे पोहोचणं अगदी अशक्य वाटतं. जेव्हा सर्व संपलं आणि मी बाहेर निघाले, तेव्हा थंड हवेने माझ्या चेहऱ्यावर स्पर्श केला. त्या हवेतील शांततेत एक अद्भुत सुकून होता. मला वाटलं की आयुष्याने माझ्या खांद्यावरील भीती हळूहळू दूर केली आहे. मी आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हटलं की आता मी थांबणार नाही. मी मालापूरची छोटीशी अंजली नव्हती, जी भीतीने भरलेली होती की तिची जागा कुठे नाही. तर आता मी ती अंजली होते, ज्यांनी अंधाराला प्रकाशात बदललं आणि त्या प्रकाशानेच मला आज हा मार्ग दिला. या जाणीवेसह मी माझ्या कथेचा पहिला मोठा प्रवास पूर्ण केला. आता पुढे काय होईल हे मला माहीत नाही, पण इतकं नक्की आहे की मी माझ्या आतल्या अंजलीला शेवटी शोधून काढलं आणि कदाचित हाच माझा सर्वात मोठा विजय आहे. आणि मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की जीवन कितीही लहान वाटत असलं तरी त्यात स्वप्नांसाठी नेहमी मोठी जागा असते. जर मी इथपर्यंत पोहोचू शकते तर कोणीही पोहोचू शकतो. भीती आणि अडथळे येतीलच, रस्ते अनेकदा रिकामेही वाटतील, लोक हसतील आणि अनेक वेळा स्वतःला वाटेल की कदाचित मी त्यासाठी पात्र नाही. पण सत्य हे आहे की माणूस फक्त तेव्हाच हरतो जेव्हा तो स्वतःची किंमत विसरतो. त्यामुळे माझी कथा सांगते की पैसा, गरिबी, परिस्थिती कधीही कोणाची ध्येय थांबवू शकत नाही. भरारी फक्त मनातून होते, पाकिटातून नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या अंतर्गत आवाजावर विश्वास ठेवणं, कारण तोच आवाज तुम्हाला त्या ठिकाणी नेतो जिथे तुम्ही कधी जाण्याची हिंमतच केली नाही. जर तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर लक्षात ठेवा की प्रकाश बाहेरून कधीही येत नाही, तो तुमच्या आतून जडतो. फक्त तुम्हाला त्याला ओळखायचं असतं. माझ्या कथेतली सर्वात मोठी शिकवण ही आहे की कोणतंही स्वप्न लहान नाही आणि कोणतीही सुरुवात उशिरा नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःशी हरत नाही. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल, आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.